आपल्यासोबत महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील आहेत. दादा, ज्या पद्धतीने पाहिले की 2 ते 3 महिने तुम्ही प्रचार केलात, आज तो दिवस आला, आज मतदानाचा दिवस आलेला आहे. आज एकंदरीत तुम्ही मतदारसंघामध्ये फिरताय, कसं वाटतं, वातावरण काय? मी आत्तापर्यंत ज्या ज्या गावात गेलो, ज्या ज्या मतदान केंद्रावर गेलो, आतापर्यंत कमीत कमी 40 ते 45 मतदान केंद्रावर प्रत्यक्ष जाऊन भेट दिली. आमचे बूथ प्रमुख असतील, आमच्या बाहेर कार्यकर्ते असतील, नागरिक असतील, सगळ्यांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिलेला आहे. एकही बूथ असं नाही की जिथं आम्ही निगेटिव्ह राहू. प्रत्येक बूथमध्ये प्लसचंच वातावरण आहे. आणि ह्या पुढच्या सगळ्या मी पाहतो वातावरण सगळ्या ठिकाणून जे रिपोर्ट येत आहेत, म्हणजे भोसरी असेल, हडपसर असेल, हवेली असेल, शिरूर असेल, जुन्नर असेल, प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून अतिशय उत्साहाचं वातावरण दिसतंय. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. खरं तर निवडणूक आयोगा आरोप प्रत्यारोप असतात, मात्र आज अमोल कोल्हेंनी ट्विट केलं की कुठेतरी बोगस मतदान केले जात आहे आणि कुठेतरी विरोधी उमेदवार आहेत, त्यांचे पोलिंग एजंटच आतमध्ये बसलेले आहेत आणि ते आतमध्ये प्रचार करत आहेत. ॲक्च्युली हे 3 दिवसापूर्वी मला माहिती होतं. त्यांच्या अंतर्गत सूत्रातून मला माहिती मिळाली की ते असं काहीतरी नाटकबाजी करणार आहे, की ती त्यांनी आता केली आहे. तसं काही नाही. सरकारी यंत्रणा अतिशय दक्ष आहे. मला सुद्धा आतमध्ये सोडताना 4 ठिकाणी चौकशी करण्यात आली. माझं ओळखपत्र पाहिलं, माझा मोबाईल काढून घेतला. त्यामुळं यंत्रणा जी आहे निपक्षपातीपणे काम करत आहे. आता यांना पराभवाला सामोरं जाताना उत्तरं काय द्यायची, तर बूथमध्ये असं केलं आहे, बूथमध्ये तसं केलं आहे, तर शांत राहणार. तुम्ही मनापासून पराभव स्वीकारलेला आहे, त्यामुळे आता त्याच्यावर फारसं काय विचार करू नका. पुन्हा तुमची ती नाटकबाजी करू नका, एवढंच मला त्यांना सल्ला द्यायचा आहे. ज्या पद्धतीने पाहिलं की कुठेतरी जी निवडणूक आहे ती शांततेत प्रक्रियेमध्ये होताना चित्र पाहायला मिळतं आणि अमोल कोल्हेंना पराभव दिसत असल्यामुळं त्यांनी सध्या ही नाटकं काढलेलं. या ठिकाणी शिवाजी आढळराव पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलं आहे. केवळ शहाजी पवारसह मी सुनील दिघे, TV9 मराठी, खेड, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.